त्याचं जसं जसं वय भरल तसं तसं पिल्लू चांगलं उमटणार ती. म्हणजे 2-3 पिल्ली पडलेली परत मी बघितली त्यांची व्हिडिओ. मग ती परत पिल्ली चांगली उमटलेली आहे ती. ती जरा हळूहळू जसं बसेल तसं मग ते चांगलंच वासरू होणार ती. मला परत एकदा सांगा तुम्ही काय म्हणला, जरा फास्ट रेंजनं कमी होती थोडी. ती तुम्ही तांडूरच्या राजाची जी पिल्ली पडलेली होती बर सिद्धापूर खाणीतली, ती पहिल्यांदा मला काही पिल्लू एवढं ऍक्टिव्ह वाटलं नाही बच्चा असताना. बर मग ती परत जी तुम्ही व्हिडिओ टाकलेली आहे त्या पिल्ल्यांची मोठी झालेली बर ती, मग ती परत जसं त्यांचं रूप वाढायला लागले की नाही, ती आपल्याला जरा जास्तच पसंत पडली आता. ती खोंड एक तुम्ही टाकताय बघा, तो इंस्टाला तुम्ही टाकलेला, ती पिल्लू कसं असं उभा राहतंय, नाक्याला बिक्याला पिल्लू पडलंय ते. मग ते लहानपणापासून मी टाकतोय तेव्हापासून तुम्ही बघताय? होय होय होय, मी सारखं बघतो, तुमचं पडलं की लगेच मी बघतो. तेव्हा तुम्हाला काय वाटायचं? पहिल्यांदा पिल्लू मला काय एवढं वाटलं नाही होती चांगलं. मी म्हणलं याला आपले रेग्युलर मध्ये पिल्लू पडले म्हणा, असं छाप निघला नाही, बैलावर गेलं नाही. पण जसं ती मोठं व्हायला लागले तसं ती बैलाच्या, आता आपण म्हणतो ना बाबा, जर असं कसं आता अंग भरल नाही वय भरल तसं ती बापावर जायला लागलं तसं ती बापावर गेले. ती गेलं सेम त्या पोझिशन मध्ये. बाप कसा एकदम सर्व बाबा उभा राहतो, माणसं बघितल्या फुसकारतो, आडवा होतो नाही, सेम तसं ती माणसं बघितल्या ह्या तोऱ्यात उभा राहते आत्ताच पिल्लू. ती पिल्लू परत चांगल्याच ह्याला होणार ती. म्हणजे आपण म्हणतो नाही ती कोंडी ही ब्लड लाईन कशी आता फेमस झाली, बा कसा फेमस होता, त्या लेवलला फेमस होणार पिल्लू ती 100%. बर 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 100%. मग मला फक्त कन्फ्युजन असंच आहे की मी कपिला दाखवू का ती तांडूरचा राजा दाखवू, म्हणून ती पण विचारायचं होतं. मला त्या कपिलाची माहिती नव्हती. ती पण मी आता ती बेरासल जरा नाही कोंबडेवाडी त्यांचा एक ओळख ती आमच्या इथं आता भिलवडी माळवाडीला विकलेला आहे त्यांनी, तो सोन्या म्हणून खोंड आहे ते. मी सांगलीला आलो होतो, सांगलीत येता येता तो बघून आलोय मी. त्याच्या पण कपाळावरती व्हाईट स्पॉट यायला लागला. आता कसा काय यायला लागला काय माहित नाही, पण यायला लागला ते बैलाच्या कपाळावरती. बर हा, मग माझ्या कन्फ्युजन होतं, म्हणलं कुठलं दाखवायचं आणखी तुमच्यापाशी कन्फर्म करावं. मग त्या पिल्ल्याच्या लहानपणापासून आणि आत्ताच्या फोटो व्हिडिओ वरून काय अभ्यास झाला या चॅनलचा माझा किंवा बैलाचा? नाही, अभ्यासावर मला एवढंच कळालं की आता बाबा जी खरंच ओरिजिनल आहे ती त्यांचं जेव्हा त्यांचं खरं प्रौढत्व होईल त्यावेळेस ती 100% उभारी चांगली घेणार पिल्ली, 1 नंबर मध्ये जाणार ती पिल्ली. मग अशा गोष्टी बघायला मिळाल्या होत्या का आधी कधी? होय होय आहे कधी. नाही नाही नाही, मी काय म्हणतोय बाकी लय ठिकाणी मी सगळ्यांच्या युट्यूब चॅनललाही नाही सबस्क्राईब आहे मी बऱ्यापैकी. मी बघतो सगळ्यांचं, वेळ मिळाला की नाही मी बघतो बऱ्यापैकी सगळ्यांचं. फक्त असं नव्हतं की बाबा प्रत्येक जण काय करतो माहितीये का, आई बा आणि लहानपणीचा फोटो एवढं प्रत्येक जण टाकतोय. पण ती परत पिल्लू बाबा 2 महिन्यानं कसं दिसायला लागले, 5 महिन्यानं कसं दिसतंय, तर ती बापावर गेलंय का ही परत माहित नसतंय ना आपल्याला. पिल्लू मस्त पहिल्यांदा चांगलं पडतं हो. ती काय शेवटी खायला असलं काय बाबा बर्डे टाकून असले आणि पिल्ली नेटाक पडते ती. पण ती नुसतं नेटाक असून का उपयोग, बापाचा तो त्यात गुण आला पाहिजे ना, असा विषय ना. मग आता अशा गोष्टी किती बघायला मिळाल्या तुम्हाला? हो, मी आता तुमचं आता तुम्ही ती कपिलाची 2 व्हिडिओ टाकलेले आहेत, बारक्या पाड्याची आक्यू रेक्यू बारकी, ती परत मी काय सांगतो तुम्हाला, तुमची जी कालवडांचा व्हिडिओ पडायची बारकी पाड्यामध्ये झाळामलेल्या पाक उघड्याही पडलेल्या आहेत त्या, पण तिची जातोवा नाही नाक म्हणा नाकाला लांबी तुम्ही जर सांगितलंय तसं, म्हणजे आक्यू रेक्यू जे म्हणताय नाही तुम्ही त्या टाईप मध्ये पिल्ली ती बऱ्यापैकी चांगली. का तर शेवटी त्या पिल्ल्याला जर मोठं जरी खायला मिळालं तर ती पिल्लू लय देखणं होतंय. मग आपण मस्त काय होतं माहितीये का, आता माझ्याकडे काय होतं तुम्हाला सांगतो मी. पहिल्यापासून काय झालेलं आहे, आम्हाला काय एवढं माहितच नव्हतं ना. आमच्याकडे असतं काय खिलार म्हणजे काय पांढरी गाई. बरोबर. परत काय डोक्यात यायला लागलं, खिलार म्हणजे शिंग पाहिजे मोठी. परत काय दुसरी दाखवायला लागल्यावर काय म्हणायला लागली बाबा खिलार म्हणजे आईला काय अडचण नाही, बाकीच्यांचं बघून काय. आता मी माझी जी गाय होती की नाही पहिली, आता जी मी म्हणतोय मिली ती गाय, ती जी गाय होती की नाही ती गाय अशीच कुठल्या तर बैला पोटची होती. घरापाशी एकापाशी होती. तो म्हणला बाबा मला होईना देणार आहे मी, दुसऱ्याला इकत द्यायला लागला. मग मी पण इकडे घेतली द्यायला. घरात मान्यच नव्हतं इकत घेणं, का तर कायम बऱ्यापैकी खिलार आमच्या इकडे अशी देऊन टाकते असा विषय असायचा. हा, मग ती बऱ्यापैकी तसं असं नाही का, तर आपल्याला माहित नव्हतं ना ब्रिडिंगचा काय विषय असतो. जेव्हा ती गाय घेतली आपण आणि जेव्हा ती पहिल्यांदा माझा आली परत म्हणलं लय जण म्हणली द्यासीने तेव्हा बैल बी एक होता म्हैसूर मधला, सगळी मला सिमेज मी म्हणून नाही बाबा सिमेज काय आपल्याला जमाय नाही का, तेव्हा ही बघत होतो ना इकडे तिकडे. तेव्हा काय तुमचं ही चॅनल मी काय बघितलं नव्हतं का. बरोबर.
हा मग ती 20-21चा हिशेब असेल तेव्हा नसेल बी तुमचं ती चॅनल. बर. हा मग तेव्हा आपलं असंच होतं की तेव्हा दिघेंचा की नाही ती चॅनल तेवढं होतं. हम्म. हा मग ते तेवढं होतं खिल्लार महाराष्ट्रात चॅनल. मी ते आपलं बघत होतो पण राहिलं म्हणलं नको आपण पैसे जाऊ दे म्हणलं ह्याला ओळख आपण दावायला. मग मी काय केलं इचलकरंजी नेलं कम्मेंच्याकडे. बर. कम्मे दावला अर्जुन दावला. हम्म. गाय अंडी गाय गाभण लागली बर. आणि गाय 6-7 महिन्याची होती गाभण. हम्म. रात्री एकदम गायच्या आतल्या खोलीत मी झोपून बाहेरच्या बाजूला गाय बांधलेली असतात. हम्म. बोक्यांची लागली कळवंड हम्म. आणि गायची एकदम अंगावली पाकतीची बोकी भांडत 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 मगत्याने करत रात्री 2-2:30 वाजता. हम्म. गाय पाकतीची उठली पिल्लूच बाहेर टाकलं गाय लिहिली होय गाय एकदम ऐशी. गाय गाभरली. हम्म. गाय गाभरली निक्कळ काळा खोंड होता निक्कळ काळा. हम्म. पण ते सगळं ही आता ती गाभरच हो मेलच ती हो पिल्लू बरोबर. लगेच बाहेर टाकलो गायनं. हम्म. ती काय नाही मग म्हणलं बरं चला असू दे. मग आपण काय केलं गाय आपल्या हातावर लय होती गाय आपल्याला धार देत होती. हम्म. गायने ती वेद आपल्याला व्यवस्थित दूध दिलं काय अडचण नाही. हम्म. पुढच्या वेळेस आपल्याकडे लगेच गायचा माज एवढा पॉवरफुल होता हम्म. की गाय बिरडून दंगा करून माज. मी काय म्हणतोय अक्षरशः एवढा माज की माणूस वैतागणार एवढा माज गायला बिरडून माज. हम्म. आणि एकदाच बैल धावायला ती गाय गाप तेवढ्यावर हम्म. असा हिशोब. दुसऱ्यांदा गाय माझा आली तेव्हा आम्ही कुणाला माहित नव्हतं काय झालं बुलढाणचा बब्या आणला होता आम्ही शर्यतीचा इकडे. बर. मग आमच्या डोक्यात होतं शर्यतीचा बैल दाखवायला परत का तर ती बाब्या एवढा पळालेला बघितला होता बुलढाणला जाऊन. ठीक आहे म्हणलं बाब्या आता बाब्याकडे बैल दाखवायला. हम्म. परत आमचा पाहुणा आहे काय तडसरचा फोमन म्हणून त्याच्यापेक्षा वादळ म्हणून एक बैल होता ते एक लय चांगला पोहतो. बैला जरा माता मोठा आहे द्या पण बैल चांगला पळायचा. त्याच्या पोटची खोंड्याची पडती ती चांगली पडती म्हणून तो बैल धावला. बर. ती नेतं धावला हम्म. ती आपल्या नशिबाला तिनेला पाड्याच पडले. हम्म. आपण काय केले त्या आपण फुकटच दिल्या. फक्त नियम काय केला की आपण कुणा तर दारात खिलार जागवायला फोर्स करून त्यांच्याकडे नाही त्याने ठेवायला लावली बळणच. आमचं पाहुणा या एक त्याच्या घरात मसरच त्याला म्हणलं नाही नाही गाय ही पाळायचीच तुम्ही. त्याला पाळायलाच लावली आपण. त्याला आपण ती गाय फुकट दिली पाडी त्या फोमनच्या पोटी वादळच्या पोटी. तर दुसरा आमचा तिकडे एक पाडी दिली. तिसरं घरापासून एक माळ्याचं घर आहे एक म्हणजे माळ्याच्या त्यांना दिली. त्यांनी परत एक नाभिक समाजात होतं त्यांचं पोरग हे परत बाहेर कामाला लागले. त्याने म्हणलं जेव्हा तुमची मागं द्यायची आहे तेव्हा मला सांगायचं. तर त्यांच्यापासून मागे 3 गावात एक नाभिक समाजात आहे त्याला देऊन टाकलं. त्यानं तर त्या ठेवल्या त्यानं 2 मसरणी एक पाडे असा हिशेब आहे. तो आता 4थ्या त्याला गाय एक्सपायर झाली आपल्याला म्हणजे मिली. ती काय पिल्लू उलट होतं ओढून काढलं ती काय मग गाय रक्त लय गेल्यावर गाय भिली उठली बिटली पण परत अटॅक आला. मग आता दुसरं एक पिल्लू होतं काळपाट जरा कानात चोबातलं पांढर राहिली. ती जरा असं ती काय एवढं ओरिजिनल नाही पण तोंडा बिंडाला चांगला आहे बेन. त्याला जाता फक्त पायदाशीला तुमच्या सल्ल्याने एखादा चांगला ओळख मग सुचवा आम्हाला. बर. बर. माझ्या डोक्यात होतं ती खंडेराजुरीत ते ओळख नाही का ते लवंगीचा तिकडं आणलेला तो तर तांडूरचा राजा तर मग ही 2 वळून नाही तर मग कपिला मग कम्मेंच्याकडे मग जाणारच मी. कालवळ काय काळी जाईल त्या हिशेबानं आहे. मग काय आता मला जरा मग काय तुमचा सल्ला मिळाला तर बरं होईल. मग माझं लिखाण माझा फोटो किंवा मी जे सांगत होतो त्या गोष्टीवर विश्वास बसत गेला का? होय गेला तर म्हणजे वाढत्या वयाला चढतं रूप आहे. हा चढतो रूप होय ती होय ती मला पटायला नाही का तर आपल्याला काही वाटत नाही कधी कशी उठी कसं असते. मला काय वाटायचं जी पिल्लू देखणं नाही ते पहिल्यापासून देखणं निघणार हो. पण ही जी ओरिजिनल वस्तू आहे देखणं नाही त्यांची पिल्ली कशी जरी पडली तर ती परत दिकणी होती तीच की मला ती आता मागणं व्हिडिओ पडलेली बघितल्यावर कळालं. मग ह्यावरून तरी समजलं का की आपण स्वतःला किती जरी हुशार म्हणलो तरी कुठेतरी कमी राहतोच. नाही होय तेवढं आहे की तर पहिला म्हणजे काय विषय माहितीये का काय माहितच नाही हो खिलारचा आम्हाला बी. आम्हाला बी खिलारच काय माहितच नाही ना. आमच्या डोक्यात काय की बाबा पिल्लू पिऊन आम्हाला दूध मिळावं त्यापेक्षा पण जेव्हा ही तुम्ही आता ही व्हिडिओ ही बघतो की नाही बाबा ह्याची पैदास पडल्यावर ही तर शर्यतीला एवढी चांगली पळ ह्याची पैदास ह्या ठिकाणी एवढ्या रेटने घेतली जाते. ही एक अशी खान आहे सिद्धापूर खान ही मला माहितच नव्हती ही पहिला. बर ही मी तुमची तांडूरचा राजा बघितला का म्हणून आयला एवढं बैल ताईट असते पाग उलट पालत पडतोय ती माणूस कोणाला येऊन देना काय ती म्हणलं ही म्हणलं आत्ता असं करतोय तर मग जवानीत काय केलं असेल त्या बैलानं हे आम्हाला आत्ता कळालं बाबा असा बी बैल असू शकतो एवढा रागीट बोड्याला.
ती माहितीच नाही ना कवा. खरंय खरंय. बैल बघितलाय की आम्ही. हो, मी काय म्हणते तुम्हाला, आम्ही बैल बघितलाय की, पण बैल कुठल्या आम्ही बामणी मॅटरनं बैल बघितलेला. बाबा बैल तेवढाच छुटछुटीत, तेवढंच आपलं शिंगा बिंगाला तेवढाच, पण असा एवढाच काळवीट हिन बैल कधी बघितलेला नाही ना. हम्म, हम्म, हम्म. हा, असा हिशोब आहे ना ते. मग हे सगळा अभ्यास झाल्यावर खिलार शेतकरी शान युट्यूब चॅनल हा वेगळं काम करतोय जाणवलं का? 100% जाणवलं. 100% जाणवलं. जे काय काम गैरसमज होता किंवा काही गोष्टी समजल्या नव्हत्या किंवा पाठीमागं होतो, बरोबर आहे आपण? होय, बरोबर आहे. तर त्या ठिकाणी एक प्रकाश पडला डोक्यात की समाजात कोणतरी काहीतरी चांगलं काम करते. 100% चांगलं काम, काय अडचण नाही. 100% चांगलं काम. आमच्यासारखी नवीन आहेत त्यांना कळायला की बाबा 2-3 प्रकारमध्ये खिलार आहे ती. बाबा शांत स्वभावाची पण आहे ती. एक शर्यतीच्या वळूंच्यासाठी म्हणा, नाहीतर एक वेगळ्या प्रकारची लाईन असते खिलार मधली. मी काय ते वळू मारतोय अशातला भाग म्हणत नाही. ती त्याच्या मालकाला मारणार नाही, दुसऱ्याला मारणारच कोणाला जर गेलं तर. आता मी ते बघितलंय तुमच्या व्हिडिओ, ती म्हातारा म्हणून त्या बैलाबद्दल जाते, त्याला काय करीत नाही ती. ती मालकाला मारणारच नाही, दुसऱ्या कोणाला काय मग धोका पाडणारच ती बैल. बरोबर. काय पण ती आपलं पैदास ही कळाली तुमच्यामुळे, तर ती तांडूरचा राजा कळाला नाही, माहिती बी नसता कोणाला. मला काय वाटत नाही, पहिलं व्हिडिओ तुमच्याकडेच पडलेला आहे तेच. मी परत लय जणांचं बघितलं, कोणाकडे नाहीत पडलेलं तेच. शेवटी प्रत्येक जण काय करतोय, आपापल्या लाईन जी आहे ती ओळू त्या लाईनला म्हणजे बऱ्यापैकी प्रत्येक जण आपापल्या ठिकाणचं ओळ बघतो. दुसऱ्या कोणाचं काय लय डिस्प्ले करत नाही सारखं असं. असा भाग आहे तुमच्याकडे. तसं जी माणसाने पाहिजे त्या लेवलचं. शेवटी कसं आहे, खिलारचं कामच आहे, ते रागीट पाहिजे, तो दांड्याबाज पाहिजे, त्याच्याकडे काम चांगलं घडलं पाहिजे, त्याच्याकडे पैदा चांगली घडली पाहिजे, नियमन ही पाहिजे. म्हणजे तुम्ही या मीडियावर भरपूर फोटो, भरपूर व्हिडिओ, भरपूर चॅनल बघून ही आज अनुभव तुम्ही मांडताय माझ्यासमोर. 100% मी लय जणांच बघितली. परत मी आता बऱ्यापैकी तुमचं बघतोच. आता ह्या तुमच्या ह्या मुलाखती आहेत, ऐकत बसतो. आता कसं होतंय, मी होतो पुण्याला, बर, मला काय कामावर एवढं काही भेटाय नाही, पण मी इकडे आल्यापासून आता बघतो. 20 दिवस झाला आहे मी. बर बर बर. फरक पडलाय तुमच्या विचारात? फरक पडलाय. कळालं की बाबा त्या नुसतं एकच प्रकार. मला काय वाटायचं बामणी पॅटर्न मध्ये खेळायला राहणार बऱ्यापैकी सगळं, एखादा ओळख कोसा येईल तसं येईल. पण ही जी नाही वाढत्या वयात चढतरू पाहिजे नाही, ही मला पहिला पटायचंच नाही. मला काय वाटतं जायला शी काय, शेवटी मला काय वाटतं जी पिल्लू आहे की नाही बारकं तीच मोठं होणार हो. असा काय बदल होणार आहे होऊन. पण त्या बघण्या पिल्ल्यात आणि ही बघण्यात व्हिडिओ जमीन आसमानचा फरक आहे. ही पिल्लू आता 5-6 महिन्याचं असताना जर त्याच्या बागत तोरा दाखवत असेल तर ती पिल्लू परत सोडणार आहे कोणाला, असा हिशोब आहे. परत तुम्ही ती मडच ना ज्या ह्याची ते गण्या टाकतायसा, ती बी माझ्या डोसक्यात बसली. गायला म्हणलं मग कालवाड पडायसाठी त्या गण्याकडे जाव्या. नागबीज ते कसलं आहे ते ह्याचं ओळूस त्या मेजर जण ती. म्हणजे तुम्ही ह्या चॅनलला एवढं खोलवर बघितले म्हणायचं? अहो मग त्याची काय कालवड बिलवड टाकलेली तुम्ही, ती 2 महिन्याची कालवड काय पडलं. परत ती मध्ये तुम्ही ती रागीट हरणी टाकलेली, ती कालवड कशी काना उड्या घालत्या, पाया पाडत्या. मग असलं पिल्लू एकात पडलं म्हणजे समाधानच घेऊ. परत कशाला काय लागतं, एक गाय आपली 10 वर्ष राहत्या. परत काय त्यातलं एकात पिल्लू कुठलं तरी ठेवायचं व्यवस्थितरित्या सांभाळून. आता या चॅनलचा कामाचा अर्थ समजलाय तुम्हाला, मग आता कायम चॅनल बघत राहताय का तुम्ही? मी काय सांगतो तुम्हाला, मी उघडली पहिला मला ती येत. बर, मला उघडलीच पहिला ती येत. फक्त विषय कसा आहे, तुमचा जो नंबर आहे की नाही ते तुम्ही ती लय बारक्या ह्याच्यात टाकलेला आहे, ती पहिला कळायच नाही. मी काय म्हणायचं आईला कशाला दमा उगच काय माणसं असतील कामात, आपल्याला नाही ती कळ. माझं डोक्यात कसं असते बाबा, जेव्हा आपल्याला गरज आहे माणूस कुठे जात नाही त्यावेळेस फोन करायचा. मला माहिती 100% फोन मागे येणार. कसं काय? मला माहित होतं. मी सांगत असताना फोन लावला तुम्हाला. मी मित्राबरोबर आलतो बुलेट शोरूमला, तिथं गाडी सर्व्हिसिंगला. तिथं असताना फोन लावला. मला माहित होतं. तर मला वाटत येताना एक रस्त्याकडे कुत्र दिसलं बारकं पिल्लू. आईला म्हणलं ती कुठेतरी गाडी खाली जाण्यापेक्षा घरला घेऊन आपलं पाळूया म्हणून आपलं घरला घेऊन आलं. त्याला धूत होतं तुमचा फोन आला. परत रिटर्न लावला तर मग काय वेटिंगवर पडल्या की झाल्या म्हणलं आयला परत आणखीन डबल आहे म्हणून परत ठेवला आणि परत इकडं आलं. डबल पडला आणि फोन. तुम्हाला एक विश्वास होता की हा माणूस माघारी फोन करणार? 100% करणार माणूस एवढं व्हिडिओ हे करतोय, एवढं सगळं करतोय म्हणल्यावर तो करणार. तो माणूस प्रामाणिक असणार असं नाही. म्हणजे समोरचा माणूस एवढं बारकाईनं बारकावा जर समाजापुढे मांडत असेल तर त्याचा स्वतःला तर काय फायदा एवढा?
एवढं आहे की. आता एवढं पण तुम्हा- सगळं मी रक्त आटवतो, एवढं कष्ट करतो, एवढं वेळ देतो, एवढा व्हिडिओ बनवतो, एवढं लिखाण करून सांगतो आणि रिपीट सातत्यानं एखादी गोष्ट महिन्या 2 महिन्याला दाखवतो. ह्याचा अर्थ म्हणजे काहीतरी जागृती आहे. 100%. आणि काहीतरी नॉलेज असल्याशिवाय तुम्ही टाकणार आहे का? असं नाही. आणि तुम्ही तुमच्याकडे किती आहे काय आता? माझ्याकडं आता खिलार सगळे मिळून 14 आहेत. होय काय? तुमचा पिढीजात असणार आहे ती. तुमच्याकडे आमच्याकडे कसा विषय होता, आमच्या आजोबांच्याकडे बैल होता. म्हणजे बैल होती, पण ती आपली अशीच बैल हो. काय असं ही नाही. खिलार गाई कधीच नाही. पहिल्यांदाच आपण गाई घेतली आणि तीच परत ही झाल्यानंतर ही परत दुसरी एक मोरी गाय आणली. तिला पिल्लू पडलेली ही आपलं ठेवलं होतं. ती पण गाई देऊन टाकली. तुम्हाला ज्ञान आहे चांगलं 100%. नवीन माणूस यात जाणं आणि मी काय म्हणते बाळकी, नवीन माणूस ह्यात जाणं आणि ज्याला पहिल्यापासून माहित आहे तो ह्यात असणं, ह्यात जमीन आसमानचा फरक आहे. हा आता मी तुम्हाला पट्ट सांगतो, 2 मिनिटं तुम्हाला राग येऊ दे. मी काय, मला ती पहिल्यापासून सवय काय असेल त्या झपाक्यात बोलून टाकायचं. तुमचं बाबा समजा आता कसं होतंय, व्हिडिओ क्वालिटी डबिंग म्हणा, ती आवाज ही इकडलं तिकडलं सगळं त्यात येत असते. दुसऱ्यांच्याकडे नाही. दुसरी काय करते ती व्हिडिओ ती कट बीट करून त्यात मध्ये गाणं घाल, याव घाल, त्याव घाल. ती म्हणजे लाईक पडायसाठी ते व्हिडिओ त्या लेवलनं दाखवलं जातं. तुमचा हिशेब कसा आहे, काय असेल ते ओरिजिनल बाबा. असा बैल आहे, असा आहे, गाय ही अशी आहे, मग हे असं आहे तसं आहे, गाय इकडे तिकडे उड्या मारत्या, अशातला भाग आहे. नियमानं तसंच पाहिजे, कळलं पाहिजे हो. ह्यात मला राग यायचं कारण आहे ना, मला एक विश्वास लागला ना की माझं काम पटतंय लोकांना. हा मग कसं होतंय, बाकीच्यांचं मस्त व्हिडिओ येते की, मग काय होतंय ती तेवढा शॉर्ट दाखवते चांगला. चांगलं दाखवू नका रे, सगळं दाखवा की आम्हाला बघू दे की बाबा त्यात बैल मागं वळताना कसा करतोय, काय करतोय. नुसतंच दाखवू नका. तुम्ही काय करता, तुम्ही आता ती एक कालवड दाखवलेली आहे तुम्ही बरं का, म्हातारा माणूस घेऊन उभा राहिलेला आहे. तिच्या पलीकडच्या बाजूनं सावली पडत होती कालवडी त्या माणसाची, म्हणून तुम्ही काय म्हणला, तोंड फिरवा आणि उलट दाखवा आणि ह्या बाजूनं गायचा पल्ला दिसू दे माणसाचा. माप दाखवायसाठी फक्त तुम्ही परत उलटी उभा केली. बरोबरच आहे हो. दुसरा माणूस कोण असता तर काय म्हणला असता, हे बाबा इकडं उभा कर, विषय संपला, इकडं काढतो फोटो, विषय केलं. तुम्ही दोन्ही बाजून धावलं, इकडं बी धावलं आणि इकडं बी धावलं ती कालवाड. तो विषय मग काय कालवाड काय असं काय टॉपचं नव्हतं. पाक तिचं म्हणजे ही खराबच आहे कालवाड. तरी तुम्ही डबल धावलं. का धावलं बाबा, जाती गुतीला तुम्हाला कळावं बाबा, गळवंड किती असावी, पल्ला किती असावा, पाय कसा असावं, ढाचा कसा दिसावा, तोंडाची निळी कशी असावी बाबा पूर्ण दिसल्यावर. ही बघितल्यावर कळालं बाबा कालवाड ह्या लेवलनं असलं तर घेतलेलं कधी चांगलं, म्हणजे बाबा तोंडाची निळी पल्ला बिल्ला दिसतो आपल्याला. त्या हिशोबाने ती पिल्लू बघितल्यावर कळालं. बर कळलं पाहिजे हो. नुसतंच बघून मग काय, मग सगळीच बैल चांगली वाटते ती हो. आता व्हिडिओ बघताना तुम्ही सगळ्या संपूर्ण व्हिडिओ बघता म्हणा की? होय मी सगळं बघत बसतो. मग त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये किंवा एखादी मुलाखतीची व्हिडिओ सापडली असेल तुम्हाला, मी सुरुवातीला सांगतो, खिलार शेतकरी आणि युट्यूब चॅनल सबस्क्राईब कशासाठी करा, आपल्या आयुष्यातला वेळ, अंतर, खर्च, कष्ट वाचावं. होय बरोबर आहे. कमी काळात ज्ञान मिळावं, कमी काळात अनुभव मिळावा, म्हणून कुठेतरी कट्टरता बाळगा, कुठेतरी एकनिष्ठ बाळगा आणि कुठेतरी कोणाला तरी गुरु करून घ्या. 100% हो. त्याशिवाय कळतच नाही ना. आणि आता मी काय सांगतो तुम्हाला, आमच्या इथं आणखीन एक वळू होता. मी काय वळूची कुठल्या माप काढणार नाही का काय नाही. विषय देव माप काढायला नाही, पण विषय काय होता जनरल काय असेल ते रेग्युलर ऍज अ रूल. तुमचा बी नाही माझा बी नाही, कोणा जरी असला तरी काय असेल ते नियमन. वळूचा काय विषय, वळू मस्त पल्ले भास होता. पण मागचं जे पाय होतं नाही, ती मागच्या उंदीर नाक्याच्या खाली टेकायच्या. तुम्ही म्हणजे बोदाड असं मागणं काय नाही, लोकडाच वळ, पण त्याचं पाय लांबडले, पाय मागं थटायचं, दोन्ही पाय एकमेकाला चिटकायचं आणि त्याची आतली पाक ही गेलेली होती, केस गेलेले थटून गुडघ्याची. गुडघ्याची. तसं नाही होऊन मागणं पाक दटकं होतं. तसं दाखवून काय उपयोग नाही हो. मी काय म्हणतोय, पिल्लू कसं पाहिजे, कसं होतंय, शेवटी आज तुमच्याकडं ते वळ दाखवायला चुकला तर परत त्याची पैदाश बी तशीच येणार आहे. म्हणजे ती विष तसंच पुढे पेरलं जाणार आहे. त्यामुळे तुम्ही धावताना आधीच काय असेल चांगला बघून देखून दाखवा. मी म्हणत नाही त्यांचा वाईट होता, शेवटी ते बी मुका प्राणी, त्याला कुठं बाहेर कत्तीला जाण्यापेक्षा त्यांनी पाळा या समाधान आहे मला. खरंय. पण शेवटी त्याची पैदास होणं पण ही सुद्धा भविष्यासाठी बाधिकारक आहे ना.
त्यामुळे होतानाच पिल्लू कसं घ्यावं मग दाखवताना बोळू मग चांगल्या लेवलचा दाखवला विषय संपला. तर होणार पाहिजे असते तशी निघत असते परत पुढे भविष्यात. बरोबर बरोबर असं आहे. खरं 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 काय अडचण आभारी आहे तुमचा आणि मनापासून तुमचं धन्यवाद की खिलार शेतकरी शान परिवारची कामगिरी बारकाईने व्यक्त केली तुम्ही. 100% बघतोय मी तुमची त्यात काय अपील नाही. 100% मी काय सांगतो तुम्हाला सुरुवातीला पटत नव्हतं मात्र आता पटत नव्हतं हो का काय असेल ते रीतसर मला पटायचं नव्हतं का तर बाबा म्हणलं शेवटी काय विषय आहे जी पिल्लं बारकं तीच मोठं झाल्या मोठं होणार आहे. त्यात काय वेगळं काय होणार आहे का पण जे ती पिल्लू उमाटते मोठ्या लेवलला ती परत परत जसं व्हायला लागणार पिल्लू तसं कळायला लागलं बाबा खरंच पिल्लू उमटायला लागले काय अडचण नाही. आधी कधी असं वाटलं नव्हतं की बाबा एवढ्या लेवलनं पिल्लू ती तांडोरच्या राजाचं एवढं निघल तगडं पण ती तसं तगडच निघायला लागले काय अडचण नाही. आणि व्हिडिओ काढण्याची पद्धत सुद्धा आवडली. होय 100% आवडली. असंच पाहिजे कळायला पाहिजे माणसं काय असेल ती रियालिटी दिसू दे माणसाची. कसं आहे तुम्हाला सांगतो मी तुमच्या व्हिडिओमुळे रियालिटी दिसत्या मस्त. मग तुम्ही तांडोरचा राजा वर कासर बांधून व्यवस्थित टाकाटक धुवून उभा करून गुलाल लावून उभा केला असता मस्त दाखवला असतो. विषय तेव्हा नाही ना. विषय काय आम्हाला आम्ही इथनं 100 किलोमीटर तिकडे येणार आहे. आम्हाला बैल जसा आहे तसा दिसू दे. उद्या तिथे गेल्यानंतर तुम्ही व्हिडिओ दिसायचे वेगळा आणि तिथे गेले असा तिसरा तसं व्हायला नको ना. काय असेल ती रियालिटी दिसू दे त्याशिवाय माणसं खरं काय असेल ते असू देऊ उगाच ती वर बांधा ही करा ती करा तसं नको ना. आता तुम्ही एवढं या कामगिरीबद्दल बोलला म्हणून एक म्हणजे विचारतोय तुम्हाला की आता बऱ्याच मीडियावरती म्हणजे असं खिलार मोकळं सोडून दाखवलं जातं. होय बरोबर आहे बघितलंय मी ते. बरोबर आहे मग तसं काय मी करावं असं वाटतंय का? आयला नको तसं ती काय तसं काय नको फक्त मला काय वाटतं तुम्हाला सांगतो नको मी काय म्हणते बघा तुम्हाला सांगतो कसं असते तुम्हाला सांगतो मी. तुम्ही ती पिल्लू दाखवण्यापेक्षा आता तुमच्याकडे नाही वळूपेक्षा मी काय म्हणते बघा तुम्ही तुमच्या पैदाशीवर जास्त भर देताय. तुमच्या वळूपेक्षा तुम्ही त्या वळूची घडलेली क्वालिटी दाखवली त्यामुळे माणसं तिकडे जाते ती का तर आम्हाला क्वालिटी कळते ना बाबा काय लेवलची क्वालिटी पडली ही कळाली आम्हाला. दुसऱ्याकडे कोणाकडेच ती नाही. तुम्ही कालवडीमध्ये काय बघायचं हे तुम्ही शिकवलं आम्हाला. बाबा तिचा पल्ला बघावा ही बघावा ती बघावा ती मस्त त्यामुळे कळायला लागलं आम्हाला कालवड घेताना कशी घ्यावी. ह्याच्या आधी आम्ही काय डोसक्यात घ्यायचं पाडी गुटगुटीत पाहिजे तर पाडी घ्यायला तर घ्यायची नाही. ही काय आता आमच्या डोक्यात काय पाडी खराब असू दे पण तोंडाला आणि गळ्याच्या पल्ल्याला चांगली पाहिजे. नाका बिकाला कालवड जबरदस्त पाहिजे. पायाकडनं ही टाकाटक पाहिजे. शेपटाचा गोंडा ही व्यवस्थित आपलं टाकाटक खराब असू दे काय अडचण नाही पण पाडी घेताना तशी हे तुमच्यामुळं काय. आता तुम्ही म्हणताय नाही बाबा ती वळूच मग वळूचं सेपरेटच ही करा की आपण जी पेज करतो की नाही त्या डिपार्टमेंटच टाकू की मग कालवड विभाग गाय आणि वळू असं टाकू मग घेऊ द्यात. नाही ती फुडणं जी आता काय काय करतात व्हिडिओ असते ती नाही फुडणं सोडून दिलेली वळू फुडणं मोठा असतोय वशेंड बिशेंड चढलेला असते बैल मोठा दिसणारच किंवा आम्हाला बैल मागणं कळा पाहिजे नाही मागणं बाबा पडलेला आहे नाही पाय मागलं टिकती दे थटती दे हे कळायला पाहिजे की नाही. मग वळूच दोन्ही बाजूचे व्हिडिओ द्या ना मग तुम्हाला जर करायचं नाही नका तर मग दोन्हीच व्हिडिओ दे कुठलं जाताना आणि येतानाच. जाताना बी दिसलं पाहिजे ना आम्हाला मागणं काय आहे ती नाही काय काय बैल तुम्हाला माहित आहे नाही ढोंगान डुलवत चालतील ती तसं आहे ना मग ती लांबडं पाहायला असल्यावर तसं होतं ना बैल मग कळलं पाहिजे नाही हो. मग एखादा बैल असा मोकळा सुटल्यावर आपल्याला समजतो का जाग्यावर बैल समजतो? जाग्यावर कळतोच की बैल हो. जाग्यावर बैल जर खडा उभा राहत नसला तर 100% ते माग काय तर विषय आहे. म्हणजे समजा ती तिरकं बिरकं पाय टाकते 100% आणि तुम्ही मोकळा सोडला का नाही ती उड्या घेत असते माणसाच्या येणार पुढच्या पर्यायाचा भाग येतो मागचं दिसतच नाही. आणि किती सेकंदाचा व्हिडिओ असतो कुठेतरी गावात बिवात आले की मागचं पाय थटते ते का काय कळतच नाही ना मग असा विषय नाही. म्हणून मी काय म्हणतो जर करायचं असलं व्हिडिओ नाही तसं तर जाताना बैल दोन्ही बाजून धरून नेते की नाही तसा नेऊ देतील मग दोन्ही बाजून धरून आणून त्यात मागणं जाताना कळतंय आपल्याला की बाबा बैल कसा चालतोय काय. रागीट बैल असला तर आडवा तिडवा पडणार कळतोय बैल. जर रागीट नसेल तर बैल व्यवस्थित ठेक्यान जाईल आणि ठेक्यान येईल. जो खरंच बैल रागीट आहे तो ठेक्यान जाईल ठेक्यान येईल असा विषय. पण मागणं कळेल ना मग काही वेळेस मागणं कळत नाही ना बैल. तुम्ही बघा की मागणं एखादा बैल लांबडा असतोय मग ती मान्य नाही ना आपल्याला. मान्य आपल्याला म्हणजे मला नाही पटत ती लय लांबड्या पायानं बैल मागलं ती पाय होती परत मागलं पाय थटती. आता तुम्ही जो मांडलेला अभ्यास आहे का हा अभ्यास
जनतेच्या भल्यासाठी जागृतीसाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि मी माझं कसं नाही मला आपलं वैयक्तिकला वाटतं की तो पाय मागला लांबडा नसावा बैला. काय होते पैदास बी तशीच पडते हो परत लांबड्या पायाची. पीटी असावी पण एवढी बी लांबडी नसावी. तुमची वास्तव मुलाखत एकदा होणं गरजेचं आहे. कारण का वास्तव बोलणारी, वास्तव जागृत करणारी, वास्तव गोष्टी जगाला दाखवणारी माणसं कमी आहेत. नाही प्रत्येका कसं राहणार ह्यात माहिती आहे का प्रत्येकाचा निर्णय वेगवेगळा. पण मला असं वाटतं बाबा आपला कसा विषय असतो आता मी माझे मस्त आता की नाही मी दोघा चौघांचे ए बाळा पडशील ए लागेल बा त्याला काय सायकली बसव नको त्याला सायकली बसव त्याला सायकली पडेल ती बारके पुरगी पडलेले हो सायकली. बरोबर. ए नाही काय झालं रड नको जातोय ती. बरं आज ते ढकला दे सायकल ढकलू दे काय तुझी. बरं आज दे असं तसं जाऊ दे. बरं जाऊ सायकलीन जाऊ ढकला सायकल तुझी पण हां जाऊ तस हां हळूहळू जाऊ दे नाही काय झालेलं जाऊ दे. हॅलो हॅलो हा बोला. तेच मग आता तुमची जर ते जनावर ही बघायला यायची म्हटली तर ती कुठे यायला लागणार आपल्याला नेमका स्पॉट ते कुठला असणार तिथला. तांडूर गाव आहे माझं मंगळवेढा तालुक्यात यायचं मंगळवेढा तालुक्यातून तांडूरला मंगळवेढ्यातून तांडूरला. हा प्रॉपर तांडूरगाव. हो हो. तुमच्या तिथनं राजा किती किलोमीटर आहे आलं तर बैल पण बघायला मिळावं असं. राजा आणि मी एकाच गावात आहे. होय काय. हो ठीक आहे चालतंय काय अडचण नाही बघूया 100% भेटू. जर पुण्याला गेलोच सरांनी बोलवलं लवकर तर मग जाणारच आहे. नाही गेलं तर 100% तुम्हाला भेटल्याशिवाय जात नाही. ठीक 100% भेटतो. ओके ठीक आहे. वेळ दिला प्रतिसाद दिला आणि बारकाईने अभ्यास व्यक्त केला त्याबद्दल तुमचं मनापासून मी आभारी आहे. बरं आहे तुम्ही अशीच माहिती पुढे पाठवत जावा नवीन खिलारवाल्यासनी काहीतरी शिकायला मिळावं एवढी सदिच्छा. पण मी माझं काम करतोय तुम्ही तुमचं काम करायचं विसरायचं नाही आणि कुठंतरी एखाद्या गोष्टीला गच्चपणा येण्यासाठी माणूस गच्च विचार करून एका ठिकाणी गच्च राहिला पाहिजे. 100% तुमच्याकडनं एखाद वेळेस आमच्या भागात अशी पैदास शेवटपर्यंत राहिली की तिथं तुमचं नाव निघणार की बाबा ह्या माणसामुळे ह्या बैल दाखवा गेली त्यामुळे हे पिल्लू पडलं. आता बरेच लोक मोबाईल वरून किंवा समोर भेटून समजून घेत असताना किंवा त्यांना माहित असताना किंवा त्याने डोळ्यानं वास्तव बघितलेलं असताना म्हणजे शानहून येड्यात फिरून लोक आता सध्या वागतील. होय बरोबर आहे. आता तुमच्या भागातली बरीच पोरं तुमच्या आधी कित्येक वर्ष मला ओळखतायत. होय बरोबर आहे. माझ्यापर्यंत येऊन गेलेत. मात्र मनात आलेली शंका कधी घडाघडा व्यक्त केली नाही. नाही काय असेल बघा काय असेल ती जागा केलेलं सांगायला ना आपलं सरकार साहेब. आपण काय बघा जी तुम्हाला योग्य वाटणार आहे ती तुम्ही दाखवणार आहे. आमच्यापेक्षा अभ्यास जास्त तुमचा. आमच्या मनात जी शंका आहे ती आम्ही व्यक्त केली तुम्ही पण त्या शंकेचं निरसन करणार नाही ना. तुमच्या भागातली पोरं जुनी ओळखीची असताना ती शांत आहेत. संपर्क बंद आहे किंवा येणं जाणं बंद आहे किंवा प्रतिसाद देणं बंद आहे. अलग लक्षात. पण आज मी काम करत असताना नेमकं माझं काय चुकलं हे व्यक्त होणं गरजेचं आहे. होय बरोबर आहे. कळलं पाहिजे त्याशिवाय माणसाला नाही. आता तुम्ही जी व्हिडिओ काढताय ना ही मला जबरदस्त आवडते. मला ती गाणं देणं ती पळवत आणणं हे मान्य आहे की पण कधी त्याचं ती सगळं दिसलं पाहिजे. पाय कळलं पाहिजे कुठे टाकतोय कसा टाकतोय का फिरवून घेतोय बैल पाय हे कळलं पाहिजे नाही. आता माझ्या कामातून जेवढं सकारात्मक पॉझिटिव्ह आहे किंवा समजण्यासारखं किंवा योग्य आहे किंवा चांगल्या गोष्टी तुम्ही घडाघडा बोलून दाखवल्या का नाही. 100%. तर जो प्रतिसाद आहे कुठलाही असू द्या चांगला असू द्या ना वाईट असू द्या सरळ त्या गोष्टीच्या समोर जाऊन माणसाने व्यक्त व्हावं. होय होय बरोबर आहे. भला चांगला असू ना वाईट असू. आता नशिबानं माणसाला भेटायला वेळ मिळत ना आजच्या कामामुळे. होय बरोबर आहे. पण वेळात वेळ काढून प्रतिसाद कोणताही असू द्या निगेटिव्ह असू द्या नाहीतर पॉझिटिव्ह असू द्या
तो तिथं त्या गोष्टीच्या जवळ जाऊन द्यावा. 100%. मी काय सांगतो तुम्हाला, आमचं मुंबईतलं एक शेट आहे भगवान गुरव म्हणून, त्यांनी तो टेस्टर बैल खरेदी केलेला आहे. त्यांच्या पोराला सुद्धा म्हणले मी की शेट असा असा माणूस आहे, आणि ह्यांच्या सांगण्यामुळे तुम्ही जी किल्ल्यावर कालवड टाकली ती नाही, ती हरणी काळवीट होती बघा, ती गोल बांधलेली, ती उड्या घालली होती. काळवीट का हरिण? हरिण 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 गाय होती दाखलेली ती पहिल्या येताची. मी सांगितलं असाच पॅटर्न आला, आणि ह्याच्याकडे जायचं म्हणून आणायला काय जरी झालं तरी. मला बाकीच काय माहित नाही. ती मला म्हणले मी इकडे भागात आलो खाली की आपण जाऊ तिकडं, काय अडचण नाही, बघू त्याकडे एक घेऊ, एक पिल्लू आपण मुंबईत पाळू, काय अडचण नाही. तुमची पैदाश एखादी अशा ठिकाणी राहणार की ती माणसं चार विचारणार आम्हाला, बाबा तुम्ही कुठं आणली, तेव्हा आम्ही आवर्जून सांगू बाबा आम्हाला ह्या माणसाने ती कालवड दिली होती, नादासाठी दिली होती, आमच्याच्यानं पहिलाच नाद होता, आम्ही त्यांच्याकडे घेतले. ह्या सगळ्या गोष्टीच्या सोबत एवढं महत्वाचं आहे की पहिला मुद्दा काय होता तुमचा, की फुकट पाळायला घ्यायचं आणि फुकट पाळायला द्यायचं होतं, त्याची ती रीत कमी झाली पाहिजे. कमी झाली पाहिजे. त्यांना किंमत नाही हो त्या फुकटला. त्यामुळं तिचा मोल वाढवणं आपल्याच हातात 100%, आणि वाढवलाच पाहिजे आपण. ज्याची परिस्थिती बरी आहे का नाही, त्यानं कधी कमी किमतीचा आणि फुकट आशा करू नका. कशाला घ्यायची, तुम्ही विकत घ्या, मी काय म्हणते बघा, आणि मग तुम्ही ती सेवा करा, तुम्हाला 100% लाभ. तुम्ही फुकट मागायचं यावं तेव्हा तसं नसतंय, ते होत नसतंय. खरं खिल्लार वाढवायचं काम आणि खिलारचा मोल वाढवायचं काम आणि खिलारची किंमत वाढवायचं काम कोणाच्या हातात आहे माहिती आहे का? ज्याची परिस्थिती बरी आहे, ज्याच्याकडे खरंच शिल्लक आहे, अशा माणसाने अशा गोष्टीला गुंतवावं. 100% गुंतवा. मी म्हणत नाही घरदार विकून शेत विकून हाय तेवढं सगळंच द्यावं, नको, आपापल्या कॅपॅसिटीने घ्यावं. घ्यावं, पण आपली कॅपॅसिटी व्यवस्थित आहे ना तर व्यवस्थितच दर काढून घ्यावं. नसेल कॅपॅसिटी नसेल ना, त्या माणसाला मग अख्खं जग मोकळं आहे, रान मोकळं आहे, गाव मोकळं आहे, वाटा मोकळा आहे, त्या बाजार मोकळा आहे. 100%. आपल्या काय बिना माग ब्लड लाईन असलेल्या सुद्धा कालवड्या मिळते द्यायची 7-8 हजार रुपयाला. त्या घेऊन काय उपयोग, तिची मागची रचना माहित पाहिजे ना आपल्याला. त्यांचा मागचा इतिहास ज्याला माहित असतो की नाही, त्यांची पैदास कधी बी चांगलीच पडते. ज्या गोष्टीला प्रॉपर रचना आहे, ज्या गोष्टीला प्रॉपर आई बाप आहेत, जी गोष्ट खरंच ह्या वयापासून पुढच्या भविष्यात काय होणार आहे ही जर स्वतःला आकलन झालं तर खिशातला दर काढून घ्यायला कालवड काय हरकत. कधी बी चांगली, कधी बी. मग ह्याच्यासाठी जर आपल्याला कळत नसेल तर एखादा गुरु करून घ्यावा लागतो. 100%. त्याशिवाय कळतच नाही, कळत नाही त्याशिवाय. मग काय हो, मग असे दिसणारे पाड्या मस्त आहे त्याची, पण त्या आणायच्या परत इथं आल्यावर पिल्ली पडाय. आता आमच्याकडे कालवड होती आपल्या घरापाशी, त्याला नाही कसलाही ओळ जावा काही करा, पिल्ली कधी तिला चांगली पडली नाही. अभ्यास करायला पाहिजे प्रत्येकाला. आणि त्याचं काय व्हायचं माहितीये का, त्याचं मूळच कानात चोबं मोठं होतं. परत म्हणलं आईला काय तर विषय आहे, परत ज्याच्यापासून आणली त्याला विचारलं मी, ते म्हणलं होती डॉक्टरकडे चुकून सिमेस वेगळं पडलं होतं, ती थारपारा करत सिमेस पडलं होतं पांढरं, आणि ती खेळाराला पडलं म्हणलं, त्यामुळे ती तसं झालेला. हे ते जायला म्हणलं मग ते विषय वेगळा असू दे, आता हाय तर असू दे म्हणलं, तुम्ही काय कापा ऐकू नका, शेवटी आहे ती, तिला कापा ऐकणं चुकीचं आहे, तुम्ही पाळा म्हणलं उगं शेवटपर्यंत. फक्त तिचा प्रॉब्लेम असा आहे बघा, उगं त्यात मी वेगळं काहीतरी करत बसू नका तुम्ही आता. बरोबर. ती उगं ती परत वेगळंच व्हायचं, ती त्याला गिरज दावायची, कान मोठंच पडायचं, डोसकं मोठंच पडायचं. ती म्हणलं वेगळी रंगी बेरंगी होते म्हणलं, ती दाखवू नका सर, त्याला आपलं खिलार साधा ओळख दाखवा, लांब पण नेऊ नका त्याचा म्हणलं, असा जुना प्रॉब्लेम आहे तो. त्यामुळे जरी तिला चांगला बैल दाखवला तरी ती म्हणलं काही ना काहीतरी वेगळाच विषय होणार, परत ती वळू जाणार. एवढा लांब गेलो, हे वळ दावला तरी पिल्लू असं पडलं. एखाद्याचं म्हणलं भांड काढू नका बाहेर, तुमची चुकी आहे म्हणलं, तुम्ही घेताना व्यवस्थित घेतलेली नाही बघून. दुसऱ्याला कुठेही करण्यापेक्षा आपलं तुम्ही हाही पाळा, काय अडचण नाही, गय आपली धार देते तर व्यवस्थित धार देऊन आपलं तुम्हाला खायचं होतं तेवढं खावा दूध. आपलं रेग्युलरचा बोळू धावती त्याला आपलं लय रोशात ठेवत नाही, मापातच. का तर शेवटी ती कसं होतं, क्रॉस ब्रीड आलेला असलं नाही ते होत नाही पिल्ली त्या लेवलची. कानात चोबा लय मोठा पडतो ते, गिरगत कान होते. बरोबर. खेळाच कान तसा येत नाही हो, मग असा विषय ना, माता मोठा येते गिरगत कान येते असं नाही. बरोबर.
बघूया तुम्हाला भेटतो मी 100% एखाद दिवस 100% भेटतो तांडोळला येऊन. बरोबर. ठीक आहे. ठीक आहे, काय अडचण नाही. आणि महत्वाचं तुम्हाला सांगतोय मी, तुम्हाला माहित नसेल हं. की 2 मार्च 2024 ची आपली ओळख आहे. हा. कधीची ओळख आहे? 22 मार्च. 2 मार्च 2024. हा 2 मार्च. हा, आज किती तारीख आहे? 22. 22 मार्च 2025 आहे. हा 22 मार्च 2025 त्या व्हिडिओ टाकल्यापासून ओळख. हा बरोबर आहे. होय बरोबर आहे. पण आज माझ्या मोबाईल मध्ये नोंद आहे की तुमची आणि माझी ओळख 2 मार्च 2024 ची आहे. एवढा उशीर बोलतोय याचा अर्थ मी अगोदर आपला संवाद, आपली चर्चा किंवा आज तुम्ही व्यक्त केला की तुमचं मला अगोदर पटत नव्हतं. होय बरोबर आहे. ह्या कारणानं आपण संपर्कात नव्हतो. होय बरोबर आहे. पण ज्या वेळेला तुम्ही म्हणला आता पटायला लागले म्हणून मी वेळ दिलाय. होय होय 100%. आलं का लक्षात? होय होय. हा, मग आज एवढ्या वर्षानं 1 वर्षानंतर आज हा माणूस आपल्याला वेळ देतोय म्हणजे हा माणूस ओळखतोय हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तेवढं आहे. हा होय तेवढं आहे. हा, म्हणजे विचार करा मी डोक्यात कोणत्या कोणत्या गोष्टी ठेवतो. तेवढं आहे. हा नंबर 2000 मार्च 2024 त्या वेळेला आपला संपर्क झालेला आणि आज डायरेक्ट आपलं बोलणं झालंय की तुम्हाला बदल माझ्यातला कळला, कामगिरी आवडली आणि तुम्ही 100% व्यक्त केली म्हणून मी वेळ द्यायचा प्रयत्न केला. 100% आवडली. हा, आणि ठीक आहे, आपण एकत्र किंवा अशा विचाराची माणसं जी एकमेकांचं पटते ना त्यांची एक युनिट तयार झाली पाहिजे, टीम तयार झाली पाहिजे. 100%. आता एखादी कंपनी प्रोडक्ट जगात विकायचं आहे तर त्या कंपनीचा प्रोडक्ट जगात विकण्यासाठी ते टीमनंच काम करतात ना. होय बरोबर आहे. तसं देखणं केला मोलानं विकण्यासाठी, चांगल्या पैशाने विकण्यासाठी त्याची मोल निघाला पाहिजे, त्याची किंमत निघाली पाहिजे, यासाठी टीमनं काम केलं पाहिजे. होय बरोबर. आलं का लक्षात? होय 100%. साधं उदाहरण, मी तुम्हाला कळलो ना, माझी पारख तुम्हाला कळली ना, होय कळली. माझी पद्धत तुम्हाला कळली ना, होय कळली. म्हणजे हा माणूस फसवत नाही हे तुम्हाला खात्री लागली. 100%. मग तुम्ही गरीब आहे का श्रीमंत आहे मला माहित नाही, मात्र घडाघडा सरळ पद्धतीने भेटून व्यक्त व्हायचं. मी गरीब आहे, मी श्रीमंत आहे किंवा माझी परिस्थिती बरी आहे हे स्वतःला म्हणायचं, बोलायचं. आणि परिस्थिती बऱ्यापैकी असली तर वस्तू ही बऱ्या दरानच घ्यायची. होय होय 100%. आणि तिथून वाढ निर्माण होती चर्चेची, नावाची आणि जागृतीची. आणि शेजारचा बघताना त्या दृष्टिकोनातून बघतो, रक्ताच्या नात्याचा बघताना त्या दृष्टिकोनातून बघतो, गावातला बघताना त्या दृष्टिकोनातून बघतो आणि मीडियाला बघताना त्या दृष्टिकोनातून बघतात. हा व्यक्ती कोण आहे नेमका. होय तेवढं आहे. 4 दिवस म्हणली पाहिजे ह्याला एवढं कशाला, त्याला तेवढं कशाला, हा फसला, हा चुकला, अरे यानं लय पैसे दिले, हे 4 दिवस बडबड द्यायचे लोकांना. कधी आपल्याला विश्वास असल्यावर पारखवर ती गोष्ट घडवायची. वस्तू घडल्यावर परत ती म्हणाय ती घडते, जर विश्वास बसला ना घडवायची. घडतच. आता एखादी खराब वस्तू तुम्ही मागा व्यक्त केला, मी खराब वस्तू टाकतो आणि त्या खराब वस्तूचं वर्णन व्यक्त करतो, तुम्हाला कळलंय ही खराब असली तरी माणूस टाकतो पण ही जाती, हे तुम्हाला कळलं का नाही? होय कळलं. तर त्या जातीच्या वस्तूला जातीनेच दर काढला तर जातीवंतपणे ह्या समाजात माणूस कमी काळात, कमी खर्चात, कमी दिवसात वर येतो माणसा. 100%. नाहीतर आहेच की आमच्याकडे फुकट पाळायला देते ते, आमच्याकडे 10-15 हजारला देते ते, ह्याला 20-25 हजार लय झालं, ह्याला 30-35 हजार लय झालं, मग आपण त्या 4 शेळ्या पाळलेल्या बरं नाहीत. शेळी पाळून शेळी परत झाला म्हणा. 4 बोकडे इकली तर 40,000 होते ना. एवढं तुम्ही त्या बोकडाच्या मानानं किंवा बोकडाच्या दरात जर गाय मायला मोजा लागला तर लाखानं गायला किमती मोजणारे आपल्यावर येऊन राज्य करायला. आणि आपण काय करतोय, ती तेवढं कशाला आणि ही एवढं कशाला, आणि आमच्यात फुकट देते तुझ्यात फुकट देते, ह्या गप्पा मारण्यात वर्ष चाललं आपलं. काय एकमेकाला हे करायचं थोडं दाखला. हा ठीक आहे, वेळ दिला, तुम्ही ऐकून घेतलं,
तुम्ही पण व्यक्त झाला त्याबद्दल मनापासून मी तुमचा आभारी आहे. ठीक आहे. भेटू आपण वेळात वेळ काढून. तुमचा जो काही प्रश्न आहे, तुमचा जो काही फोटो आहे, गायीचा म्हणा, प्रश्न आहे, मुद्दा आहे, तो मेसेज करा. त्याला मी डायरेक्ट लिखाण करून, टायपिंग करून विथ फोटो विथ व्हिडिओ तुम्हाला उत्तर देतो. चालते काय अडचण नाही. माझ्यात काय झालं ती साऊंडच घेणं झाला त्याचा, म्हणूनच मी टाकतो तुम्हाला व्हॉट्सअपला. ठीक, असू द्या, काय अडचण नाही. किंवा तुमची गाय पाठवा, त्या गायीला जो योग्य वाटतो मला त्याचा निर्णय मी तुम्हाला देतो. ठीक आहे, चालते, काय अडचण नाही. ठीक आहे, ठेवू. हा चालतं. धन्यवाद. हा, ओके, आभार.